हर हर महादेव, हर हर महादेव। गोपाळू रंगले माझे माणा गोविंदू रंगले हो। गोल्फ गोल्फ नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आजचा दिवस असा आहे की आम्ही आता चाललो आहे इथून भीमाशंकरला। भीमाशंकरचा ट्रेक कसा असणार आहे तो मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण की मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे। सायली यांच्या पप्पांसोबत, म्हणजे त्यांचा खोपट्याचा ग्रुप आहे त्यांच्यासोबत चाललो आहे। तर हा ट्रेक कसा होणार आहे तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। दर्शन घेऊन निघूया। इथून अजून शंकर मंदिर आहे काही साईडला पाटील पाड्यात, तिथून दर्शन घेऊन निघू। सर्वात मोठा शिवगौरा उत्सव इथं साजरा केला जातो। ओम नमः शिवाय। आत्ताच दर्शन घेतलं आहे शंकर मंदिरातून आणि इथून आता थोडे ते त्यांचे मेंबर यायचे आहेत, ते आले का लगेच आम्ही निघूया। इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहोत कर्जतला, कर्जत खांडेशच्या तिकडे जाणार आहोत आम्ही। श्री क्षेत्र भीमाशंकर कोपटे। चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हवा चेक करून घेतो, कारण की पुढे जाऊन कुठं प्रॉब्लेम नको यायला, म्हणून हवा चेक करून घेऊन डायरेक्ट निघूया। हा आहे आपटा फाट्याजवळील शिवमंदिर। शिवमंदिरच्या इकडचा परिसर बघू शकता तुम्ही, सुंदर असा परिसर आहे। आता इथून दर्शन झालं, इथून आता आम्ही डायरेक्ट निघणार आहोत खांडसला जायला। इथून या एरियातून मी तर फर्स्ट टाईम बघितला इकडचा एरिया कसा असतं। मी या रस्त्याला पहिल्यांदा आलो आहे, कारण की ट्रेकचा पण माझा पहिलाच टाईम आहे। तर ट्रेकमध्ये कशी जी धमाल मस्ती करता येईल, कसा अनुभव असेल ट्रेकचा, मी तो मला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। कसं आहे शेड्यूल कसं आपला? इथून जाणार आपण दानफाट्याला थांबणार, सगळ्यांची वाट बघणार, त्यानंतर आपण जाणार कशेळीला। कशेळीला तिथे आपण नाश्ता करणार। तिथून पुढे 12 किलोमीटर आपलं पार्किंग पॉईंट आहे, तिथपासून मग आपण ट्रेकिंग स्टार्ट करणार। ओके। आणि त्या इथं ट्रेकिंगचा कितवा वर्ष तुझा? माझा 18वा। 18 वर्ष। आणि वहिनी? फर्स्ट टाइम। बंटी तुझा? चौथा। माझा पहिलाच वर्ष। यशचा दुसरा वर्ष। तुमचा? 9वं वर्ष आले। आणि पप्पांचा? चालू झालं तेव्हा। हां, आपल्या 18 वर्ष झाले असेल तुम्हाला। आता तुमचा किती वर्ष झाली इथं? किती वर्ष? 4थं वर्ष। तुमची किती वर्षापासून येतं? हा 3रं वर्ष। तुमचा? माझा पहिला वर्ष। किती टाइम लागला तुम्हाला सगळे थांबले इथं? चला या चला इथून दर्शन घेऊन आता निघालो डायरेक्ट। इथून पुढे तशी साईडला नदी आहे, पातालगंगा नदी म्हणून बोललं जातं इथं। काकडा घ्यायला थांबलो इथं मोपाड्याजवळ।
आता थांबलेलो आम्ही मोहपाड्याजवळून जरा नॉर्मल ज्यांना पाणी वगैरे घ्यायचे होते ते आणि रेडबुल घेतलेत नॉर्मल. थोड्या मित्रांनी हे काय बोलत एनर्जी ड्रिंक घेऊन ठेवलेले आहेत कारण की पुढे भेटतील नाही ते माहिती नाही आपल्याला. पण इथून आता काकड्या वगैरे घेतल्या आणि निघू. ट्रेकची सुरुवात कशी झालेली आहे की गाडी इथंच पंक्चर झाली, समोरचा टायर पंक्चर झाला आहे. आता पंक्चर काढून मग निघूया इथे. नशीब इथं मध्ये तर समजला नाही तर पुढं जाऊन काय पंक्चरवाला भेटला नसता. पण आता आलो आम्ही कर्जत फाट्याजवळून लेफ्ट मारलात ना का तिथून सरळ 36 कर्जतपासून 36 किलोमीटर तो लोकेशन आहे. कर्जतची कमान बघू शकता तुम्ही समोर. प्रति आळंदी म्हणून बोललं जातं इथं. आणि विठ्ठलाची मूर्ती बघा. आता आम्ही एक स्टॉप घेतला आहे कशेळीजवळ नाश्ता करून डायरेक्ट आम्ही खांडसला निघणार आहोत. पण त्याच्या आधी कशेळीजवळ एक नाश्त्याचं स्पॉट आहे संतोष हॉटेल म्हणून. संतोष हॉटेलजवळ आम्ही नाश्ता करून डायरेक्ट निघणार आहोत इथून खांडसच्या इकडे जायला. नाश्ता करून झाला आमचा. आता नाश्ता करून आम्ही आता डायरेक्ट निघतो आहे खांडसला जायला. इथून अजून बरेच टाईम जाईल म्हणजे एक जण सगळे ग्रुप येतपर्यंत टाईम गेला अजून. आता वाजलेत काहीतरी 10:30 वाजलेत. 10:30 वाजून आता इथून अर्धा एक तास जाईल ना इथून इकडं खांडसला पोहोचायला. अजून अर्धा एक तास जाईल. नाश्ता करून निघालो आणि नेमकी थोड्याच पुढं गेल्यानंतर समजलं का पुढचा टायर परत एकदा पंक्चर झाला आहे. आता ते पंक्चर काढायला आम्ही रिवर्स तिथून नाश्ता करतो त्या स्पॉटवर आलो आहे. तर पंक्चर काढून घेतो. ते मामाने मला वाटतं नीट काढला नव्हता. पंक्चर काढून झालं. आत्ता जस्ट निघालो इथून. सेकंड टाईम पंक्चर काढला आतापर्यंत. आता डायरेक्ट सरळ निघूया इथून खांडसला जायला. खांडस गावामधून एक रस्ता जातो. खांडस गावात एंटर केल्यानंतर एक राईट साईडला रोड आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा इथून राईट मारायचं. त्या लोकेशनला आपण चाललो आता खांडस गावच्या पार्किंगजवळ. तो पूर्ण रस्ता गावातून जातो आहे. हा शॉर्टकट रस्ता आहे ना. समोर काट्या हो घेतलं. काठी घ्यायला थांबलो. काट्या घेतल्या हे आहेत ना चांगले. ही घेते का ही वाकली आहे. काठी मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. काठीचा उपयोग जाताना नाही येताना समजते. उतरताना 10 म्हणजे किती झालं त्याच्यावर एक 0 म्हणजे 20चा पाडा झाला. 100 झालं. 100 बरोबर ना. 5 घेतल्या. परफेक्ट. चलो बाय बाय. बाय करा. बाय कर छोटी. बाय कर. खाओगे पार्किंगला आता गाडी लावून घेतो. इथं खूप जास्त गर्दी आहे इथं. चला तर आता आपण ट्रेकला सुरुवात करतोय. इथून खांडसमध्ये गाडी लावली खांडसच्या पार्किंगजवळ आणि इथून आता आपल्या ट्रेकची सुरुवात होत आहे. तर ट्रेक कशी होणार आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. हे टाके बसते. येताना सगळ्यात कठीण वाटणारा रस्ता हाच आहे. येताना असा पाय कया ठेवू विचार करायला लागतंय. आलेलो नेवाला या वर्षी भाई गाडी घेऊन ते तिथं उतरताना घाम फुटणार आहे. पहिले चोरताना काय वाटत नाही विदाऊट चप्पल. येताना आहे ना ते पाय काय बोलतात थोडा आमतात. हां दुखायला लागतात. त्याच्यामुळे छोटे छोटे डागात भरपूर रुपतात पायाला. पण ठीक आहे. ओम नमः शिवाय. विदाऊट चप्पल ट्रेक चालू केलेलं आहे.
इथून स्टार्ट होतं रस्ता. आता खालून ट्रेक करत आम्ही पोचलो आहे गणेश मंदिराजवळ. इथं जरा स्टॉप घेतो कारण की खूप जास्त धमाल झालं. कालपासून ते गणेश मंदिरपर्यंत येतानाच दम निघला आहे. पुढं बघूया कसा ट्रेक आहे. पहिल्यांदा आहे. जाम भारी अनुभव असेल. आता गणपती मंदिर जवळ आलं. अर्ध्यानं दम टाकलाय मी, पण अजून बराच चढायचा आहे. अजून 2 डोंगर काहीतरी चढायचा आहे. बघूया, करू आपण. समोर मध्ये ते गणपती मंदिर आहे. पाय पडून निघू. गणपती बाप्पा मोरया. मध्ये धबधबा लागलाय, जरा रिलॅक्स होतो. धबधब्याजवळ पोचले. मध्ये फुल काय बोलतात, फुल फुगलं आता, म्हणजे लेवल झाली. ट्रेकिंग कधी केली नाही त्याच्यामुळे असं होतं. ट्रेकिंग करायला पाहिजे. तोड दे. तोडलंच बाबा, झाले खड्डे. काय बोलता, किती काढले, किती उडवले. हे सगळे मित्र भेटला मला, आमच्या कंपनीतले आणि गावातलीच सगळी पब्लिक आहे. हे जरा हा चला जेवायला. अरे फुगलो भाई. काटा बेंड. गोल्फ. हर महादेव. ओम नमः पार्वतीपते. हर महादेव. भाई किती लांब आलो. फुगलो. हा, दुसरा वर्ष ना तुमचा यो. भाई माझा पहिलाच वर्ष आहे. तिसरा वर्ष तुझा. माझा पहिलाच वर्ष आहे. पण भाई तोडलं अर्ध्यावरच भाई बेंड झालो मी. पण मस्त माहोल मस्त आहे. काय वाटतं रोहित तुला. जाम भारी वाटतं, जाम भारी. दरवर्षी आम्ही ट्रेक करतो. राजूचा भाई काहीतरी वेगळाच असते. संकेतला घेऊन होता ना. नाही येणार मिलिंद संकेतला. गुड्डू ना. नाही संकेतचा छोटो. चल राहुल, चलो बाय बाय. चलो हे चला बाय बाय. या पुढे. गावातली पब्लिक बसलेली आमच्या. पियुष, सचिन दादा ठाकूर आणि सौरभ. याला मी, तुझं नाव काय मित्रा. हे गावातलं नाही, मी सोनारीचं आहे. हा तेच. तुम्ही पण सोनारीचेच आहात ना. हा ते वसीला आले नाही. तो वसईचा आहे. राहुल साथ फोटो काढता. चलो बाय बाय. जेवायचा ब्रेक घेतला सध्या आता मध्ये. जेवायला ब्रेक घेतला थोडा. जेवून घेतो. बेंड नको. भाजी, भाकरी आणि आलूवड्या खाऊन घेतो. खूप जास्त भूक लागलेली. या पुढे सर्व पदाधिकाऱ्यांचे आज या भीमाशंकर पुणे या एरियामध्ये सहर्ष स्वागत करीत. आज सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गोविंदू रंगले गोपाळू रंगले, गोविंदू रंगले गोपाळू रंगले. माझे माणा गोविंदू रंगले हो. माझे माणा गोविंदू रंगले हो. हे भोलेनाथ
तू माय मिले करू भोले देवा तुला कसा विसरू हे भोलेनाथ तू माय मिले करू भोले देवा तुला कसा विसरू तुला कसा रे तुला कसा रे तुला कसा विसरू हे देवा भोलेनाथ तू माय मिले करू भोले देवा तुला कसा विसरू जगाच्या उधारी भोला तो आला ओम नमः शिवाय मंत्र तो दिला मंत्र कसा विसरू हे भोलेनाथ कसा विसरू ओम नमः शिवाय भोलेनाथ महादेव 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 बोले बोले. आता जस्ट थोडासा रेस्ट घेतलेला जेवून घेतलाय जेवून आता निघतोय परत ट्रेक चालू करू आपण कारण की अजून पोहोचायचं आहे बाकी. अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खायचे स्टॉल भेटतील. काकडी आणि फळं जी काय असतील ती काकडी वगैरे स्टार फ्रूट हे सगळ्या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला मध्येच चिप्सची पॅकेट वगैरे. गणेश घाट आपण आता कुठून आलोय गणेश घाटात गणेश घाटातून आलेलो आहे. गणेश घाटातून ट्रेक चालू केलं ते आम्ही ते आता सिटी घाटापर्यंत आलो. हा वरती दिसतो ना तो पदरगड किल्ला आहे समोरून त्याचा इकडचा व्ह्यू बघू शकतो तुम्ही. तिथं शिडी घाट हा समोर दिसतो तो सिटी घाट. शिडी दिसते बघा हां समोर दिसते ना असं 3 शिड्या लावलेल्या आहेत वरती त्या हां कपरीमधून त्या 2 धबधब्यांच्या मध्ये बरोबर त्यामध्ये तिथं सिटी घाट आहे. हा त्या सिटी घाटानं जरा अवघड आहे त्याच्यामुळे तिथं जास्त कोण जात नाही त्या साईडला बरोबर. ही पदरगडची एंट्रन्स आहे. इथून समोरून विहीर आहे तिथे समोर इथं आतमध्ये जायला रस्ता आहे पदरगडच्या इथं. थोडा रिलॅक्स होऊया मस्तपैकी बसा खाली. गर्दी बघू शकता तुम्ही आज संडेला खूप जास्त गर्दी आहे. एकदम रिलॅक्स रिफ्रेश झाला एकदम फ्रेश. चिल वातावरण हा एकदम चिल रिफ्रेश नाही एकदम रिफ्रेश फुल. हर महादेव फुल चिल्ड फुल गर्मीनंतर वाईफ भाई सगळीकडे पाहिजेच त्याशिवाय जमणार नाही ट्रेकिंग. कधी काल आलतो तुम्ही सकाळी ते जैन ॲडम ओला आलतो का सगळं असं आहे का. बरं आहे चल भाई दम कोणला गाडी घेऊन आलो इकडे केपी भाई
केबी बाईची शूटचं 15 झालंय. चल फोटोशूट चालू आहे. ना तुम्ही कुठले? खारघरपेठ. खारघरचे? आम्ही उरण. इकडून शिडी घाटातून येणारे लोक इकडून येतात. शिडी घाटातले लोक आणि गणेश घाटातले ही गणेश घाटातले लोक आहेत. या दोघांचा मधीतला पॉइंट आहे मुंगी घाट. डोंगी घाट का मुंगी घाट? मुंगी घाट म्हणून आहे. बारकी माणसं दिसतात वरती म्हणून मुंगी घाट बोलला जातो या घाटाला. समोर इथून जायला रस्ता आहे. सकाळी लवकर आलो असतं ना तर वातावरण चांगलं बघायला भेटलं असतं. पण ऑलरेडी आता वाजलेत 2:30 वाजलेत. आता 2:30 वाजता आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. अजून 1 तास जाईल ना? अजून एक तास जाईल वरती झालं. 1-1.5 तास जास्त. भीमाशंकरला एंटर करतोय. इथं कसला गाण्यांचा आवाज नाही का कसलाच आवाज नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज. एवढं भारी वातावरण आहे ना, एकदम जबरदस्त वाटतं. एकदम सायलेंट आहे इकडचा एरिया. काय 68 कुठून तुम्ही राहायला कुठे? राजगुरुनगर राहायला वाशी. आणि आता ट्रेक करताना काय वाटलं तुम्हाला? काय नाही मस्त. यंग पोराला पण लाजवेल ना अशी ट्रेक केलाय माय म्हणे बघा. जबरदस्त. 68 68 माझ्या वडिलांच्या वयाचे यंग पोराला लाजवाल असं ट्रेकिंग केले. 10-12 वर्ष. आमचे बाबा पण 68 मध्ये आले. आता यावर्षी बोलवते, बोला नका येऊ तुम्ही, बस घरी. कधी आले? झालं रिटर्न पण झालं. 4 वाजता निघालो होतो घरात. इथं अजून पोहोचलो ना आम्ही. चला बाय बाय. एन्जॉय बाय. आता समोर धबधब्यामध्ये जरासा रिफ्रेश झालो आणि आता चाललोय जंगलातून ट्रेक चालू करतो. आता घनदाट जंगलाची सुरुवात झालेली आहे आता ट्रेकमध्ये. मस्त तिकडे रिफ्रेश झालो आणि आता घनदाट जंगलात आलो आहे. एवढा टाईम फक्त आम्ही पुस्तकात होतो घनदाट जंगल असं का असतं म्हणून. आज प्रत्यक्षात अनुभवायला भेटतं इथं. इथं मस्त अशी दगडं रचून ठेवलेली आहेत आणि समोर तुम्हाला जर काय खायला पाहिजे असेल तर मक्के बिके यांची सोय, मक्के काकड्या वगैरे भेटून जातील इथं. मित्रांनो ग्रुपचं नाव का तुमच्या? हा शेगा ट्रेकर आंबेगाव नरे. आंबेगाव सिंहगड ट्रेकर्स. हाय हाय. हॅलो. चला आता चाललेत का तुम्ही का वरती आहेत? खाली उतरलं का? ठीक. हा स्ट्रेट रस्ता आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही इथून. आता फक्त एक आपला शेवटचा पॉईंट राहिलेला आहे तो म्हणजे मुंगी घाट. तो सगळ्यात हार्ड घाट आहे. त्याच्यानंतर आपण भोलेनाथाच्या दरबारात जाऊ आणि खूप असा भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण अनुभव घेण्यासाठी एकदा तरी या भीमाशंकर ट्रेकला नक्कीच भीमाशंकर ट्रेक नक्कीच करा, कारण की खूप चांगला असा अनुभव आहे आणि मस्त वाटतं आहे. मी पहिल्यांदाच ट्रेक करतो आहे. याच्या आधी मी केलेले ट्रेक पण एवढा का असा म्हणजे काय बोलतो त्याला, हा प्रॉपर ट्रेक सगळा अनुभव घेता येतं. इकडचं निसर्गाचं जे काय आहे ते बघून इथं येऊ शकता तुम्ही. नक्कीच या, मी तर बोलीन नक्कीच या, कारण की भारी वातावरण आहे इकडचं. दुपारी 2 वाजले. वरती सूर्यप्रकाश आहे तरी पण जंगलात अजिबात सूर्यप्रकाशाचं हे नाही. इतकं घनदाट अरण्यातून आता जातो.
टॉपचा विषय. कसं एकदम जबरदस्त व्ह्यू बघू शकता तुम्ही. क्लासी डायरेक्ट क्लासी. म्हणजे काय बोलतात, रिअलमध्ये बघण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर ट्रेकिंगला यायला लागेल. तरी घर बसल्या तुम्ही व्हिडिओद्वारे घेऊ शकता. व्हिडिओ बघून घ्या तुम्ही आनंद कसा आहे ते. पण नक्की जो डोळ्याने फील आहे ना, डोळ्याने बघण्याचा जो आनंद आहे तो नाहीच आहे कुठं. भोलेनाथ की नगरी. फायनली आमची ट्रेक कंप्लीट झालेली आहे. आता पोचलो आहे वरती आम्ही भीमाशंकरजवळ. भीमाशंकर मंदिरपासून जवळच रूम घेतलेली आहे. तर तिथून आता रेडी होऊन जरा रिलॅक्स करतो सध्या. नंतर मग जाऊ दर्शन घ्यायला. कारण की माहोल बघू शकता पाठीमागं पूर्ण धुकं आहे. म्हणजे समोरचा काहीच दिसत नाही. हा एंट्रन्स आहे ना, हा समोर भीमाशंकरचा एंट्रन्स आहे. गर्दी बघू शकता तुम्ही, पूर्ण गर्दी आहे. आम्ही पोचलो आता वरती. रूमजवळ जाऊन फ्रेश होतो मस्त. श्रावणामध्ये रूम भेटणं पण मुश्किल आहे. आणि प्लस इथं रूम नाही, पूर्ण लाईन बघू शकता इथं पूर्ण भर. आता आलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या प्रवेशद्वाराजवळ. माहोल बनते ना डायरेक्ट पब्लिकमध्ये, एकदम माहोल बनून जातो. एकदम दर्शन भेटलं. समोर लिंग असं राहिले. लाईव्ह चालू आहे. रूमजवळ चालू आता. फ्रेश होऊन रात्री जाऊ डायरेक्ट दर्शन घ्यायला. कारण की आता खूपच जास्त गर्दी आहे. त्याच्यामुळे जाऊनचा फायदा नाही. डायरेक्ट रात्री दर्शन घ्यायला जाऊ 8-9च्या आसपास. हॅलो सर. हॅलो, यशवंत ठाकूर सर बोलताय का? हा सर, लाईट कधी येईल सर? लाईट कधी येईल आपली? अहो खोपट्याची सर. MSB मधून बोलतोय सर. मग लाईट कधी येईल सर? म्हणजे आम्हाला तक्रार आली आहे ऑनलाईन. मग कधी येईल सर लाईट? तुमच्याकडे कुठला कुठला पाडा आहे म्हणजे खोपट्यामधला? हो हो, दसाकोशी बघता का तुम्ही? अच्छा अच्छा, मग बाणपाड्यातून कंप्लीट आहे. बाणपाड्याचा कोण बघतो? सूरज बघतोय का? ठीक आहे ठीक आहे, मी कॉल करतो. सूरज काय नाव त्यांचं आडनाव? गाठी आहे. आता आम्ही इथून 9:30ला काहीतरी लाईनीत लागलेलो. दर्शनाच्या लाईनमध्ये आहोत होते सध्या. तर इथून किती टाईम जात आहे ते बघूया आपण. पण आजच दर्शन करून घेऊया. कारण की उद्या सोमवार असल्यामुळं दर्शन भेटणार नाही. सकाळी परत आपल्याला टाईम होईल खाली उतरायला. त्याच्यामुळं आता दर्शन करून घेऊया. फ्लॅश नाही. ओके, बिग फॅन सर, बिग फॅन सर. चला, परागली मस्त मारलाय चान्स त्याच्यानं. सोनारकर बिग फॅन सर, बिग फॅन.